बघा, एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज 640 रुपये व चक्रवाढ व्याज 672 रुपये होते, तर ती रक्कम कोणती असा प्रश्न. लक्ष द्या. 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज 672, 2 वर्षाचं सरळ व्याज 640 रुपये, ही वजाबाकी 32 रुपये. लेकरांनो, हा व्याजातील फरक. लक्ष द्या. व्याजातील फरक दर्शवला असता किंवा माहीत झाला असता, प्रस्तुत व्यवहारातील व्याजदर किती शोधायचा कसा, त्यासाठीचं एक सूत्र आहे. व्याजदर काढण्यासाठीच फरक भागीला वर्षाचं काय हो, सरळ व्याज बर का, आणि याला गुणीला 100. हे काही सूत्र पाठ करा. लक्ष द्या. इथं आपण आता व्याजदर काढत आहोत. व्याजातील फरक 32, एका वर्षाचं सरळ व्याज. इथं वर्षाचं सरळ व्याज म्हणजे एका वर्षाचं सरळ व्याज. 2 वर्षाचं सरळ व्याज 640, एका वर्षाचं किती, त्याचं उत्तर 320 रुपये. लक्ष द्या. मग 320 इथं भागीला याला गुणीला 100. या शून्यासाठी हा शून्य घालवा. 32 ला 32 खलास, उरते काय तर 10% हा व्याजदर. ती रक्कम कोणती. आता लेकरांनो, इथं सरळ व्याज काढण्याचं सूत्र मांडू. म गुणीला द आणि गुणीला क आणि याला भागीला 100. 2 वर्षाचं सरळ व्याज 640, इथं सरळ व्याजाच्या ठिकाणी दर्शवा. ती रक्कम उदाहरणार्थ यक्स आहे. मच्या ठिकाणी यक्स. व्याजाचा दर कळाला किती, 10%. आणि गोष्ट 2 वर्षाचं सरळ व्याज म्हणून इथं क अर्थात मुदत 2, याला भागीला सूत्र सांगते त्याप्रमाणे 100. लेकरांनो, 10 100. लक्ष द्या. आता बे बे 10, मग उरलं काय, 640 बराबर यक्स अंशामध्ये छेदामध्ये 5. लक्ष द्या. आता हे 5 640 कड येताना गुणीला स्वरूपात समोर यक्स. हा गुणाकार म्हणजे प्रश्नाचं उत्तर. 5 0 0, 5 चूक 20 शून्य, आजचे आले 2, 5 × 30, 30 आणि 2 32. अर्थात हे 3200 बराबर यक्स म्हणजे काय, तर ती रक्कम कोणती यासाठी गृहीत धरलेलं चलपद. प्रश्नामध्ये ती रक्कम कोणती असा प्रश्न लेकरांनो, त्याचं उत्तर ती रक्कम अर्थात मुद्दल किती, तर 3200 रुपये हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. मुद्दल काढणे, मुदत काढणे, व्याजदर काढणे, रास काढणे, सरळ व्याज चक्रवाढ व्याजातील फरक दर्शवला असता व्याजदर काढणे, मुद्दल काढणे, एकंदरीत सरळ व्याज चक्रवाढ व्याज, ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.